महाविकास आघाडी व मित्रपक्ष यांच्याकडून रस्त्यावर बसून पत्त्याचा डाव मांडत महाराष्ट्र सरकारचा केला निषेध। आज महाविकास आघाडी व मित्रपक्ष यांच्या वतीने राहता तहसील कार्यालय येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बैलगाडीतून जात शेतकरी कर्जमाफी तसेच इतर मागण्याचे निवेदन राहता तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी असंख्य शेतकरी बांधव महाविकास आघाडीचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते। NS न्यूज राहताकरता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता। त्याच अनुषंगाने आज हे निवेदन घेऊन आपल्याकडे आलेलो आहोत। मोर्चाने आमची आपल्याला कळकळीची विनंती आहे, तुम्ही आम्हाला आपल्या आवारात इथून पुढे दररोज एक तास पट्टे खेळण्याची परवानगी द्या। कारण आता विधानसभेमध्ये जर कुणी पट्टे खेळत असेल तर तुम्ही आम्हाला ती संधी या ठिकाणी दिली पाहिजे। तर पट्ट्यातून जर पैसे लागणार असेल पैसे जर ती संधी आम्हाला दिली पाहिजे। अरे त्यांना बाजूला करू ना, त्यांना बाजूला करू। मागे मागे अरे मागे तू हे मागे सरकतील ना। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? कमी खेळणाऱ्या कोकाटे मंत्र्याचं, कमी खेळणाऱ्या कोकाटे मंत्र्याचं सातबारा फोडा, सातबारा फोडा। शेतकऱ्याला हमी भाव, शेतकऱ्याला हमी भाव, दुधाचा हमी भाव। सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? तर तुम्ही आमच्या निवेदनाला एक दोन शब्द उत्तर द्यावं।
आणि आमची कार्यवाहीसाठी मी वरिष्ठ कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करेन. शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही चांगलं भूमिका ठेवत निवेदन दिल्यानंतर आपण सगळ्यांनी आहे त्या जागेवर बसायचं आणि आपले काही जी भाषणं आहेत ती पूर्ण होतील. पक्ष सर्व संघटित काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, प्रहार संघटना, शेतकरी संघटना आपण सर्वजण आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकत्रित येऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिला व मला जी साथ दिली. आपण जे हे आंदोलन जो मोर्चा आणला हा यशस्वीपणे आज इथे आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आज महाराष्ट्रातला शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. त्याची आर्थिक स्थिती अतिशय खालावलेली आहे. शेतकऱ्याचे अनेक भीषण प्रश्न आहेत. दुधाला भाव नाही. आज 2-3 वर्षापासून शेतकरी ओरडतो आहे की दुधाचा भाव 50 रुपये करा. सरकी खाद्य सर्वांचे भाव वाढलेले आहेत परंतु कुठेही याचा विचार केला जात नाही. सोयाबीनचे भाव मागच्या वर्षीचं सोयाबीन शेतकऱ्यांचा अजून तसंच पडलेला आहे. 4000 रुपये भाव, मजुरीचे वाढलेले भाव, शेतीकडे हेतुपूर्ण दुर्लक्ष. आज पावसाळी अधिवेशन जेव्हा झालं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर कुठल्याही मंत्री, खासदार, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आवाज उठवला नाही किंवा त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. शेतकऱ्याला आश्वासन दिले नाही. तिथे फक्त हमरी तुमरी येणे, मारामाऱ्या, हाणामाऱ्या, गलिच्छ शब्द प्रयोग, एकमेकावर आरोप प्रत्यारोप. असं वाटतं हेच का ते लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलं, जे आपण सर्व जनतेने हे शेतकऱ्यांसाठी लढतील असं आपण समजलो. पण हे लोक ज्यावेळेस टीव्हीवरती हे सगळं बघतो हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अशा पद्धतीने वाटत. लाज वाटते की आपण खरंच त्यांना मतदान केलेलं आहे का. हे फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. देवेंद्र फडणवीस म्हटले मुख्यमंत्री की आमदार माजले असा त्यांचा शब्द प्रयोग आहे. अहो तुम्ही सारं कपाळ गोळा केलं ना सगळ्या पक्षाचं. त्यांची काही पात्रता नसताना भाजपमध्ये गेला का मंत्री झाला, पदाधिकारी झाला, त्याच्यामुळे ते फक्त तुमचं करून जातात. शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी, मतदारांसाठी काही करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. फक्त भाषणांमध्ये देवा भाऊ, मुख्यमंत्री, दादा, साहेब यांचाच उदो असतो. सामान्य शेतकऱ्यांसाठी काही करत नाही. आज शेतीची अवस्था इतकी वाईट आहे. शेतकरी मुलांचे लग्न होत नाही. शेतकऱ्याच्या मालाला मोल नाही. 15 एकराचा शेतकरी अल्पभूधारक झाला, 2 एकरावर गुंठ्यावर आला. म्हणजे अशी वाईट स्थिती आहे. आणि महाराष्ट्र हा शेती प्रधान राज्य आहे. शेतकरी हा बळीराजा आहे. परंतु तुम्ही एकदा डोळे उघडा. पावसाळी अधिवेशनात तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही. म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयावर हा मोर्चा आणलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे. भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवलं पाहिजे. आणि कशाला पाहिजे हो तुम्हाला पेन्शन? मंत्री झाले का 5 एकरावरून 500 एकर, 500 एकराचे 5000 एकर, पुण्याला फ्लॅट, मुंबईला फ्लॅट, घरामध्ये 5-5, 10-10 गाड्या, BMW, कोणते काय नाव मला नाही सांगता येणार. कशाला पाहिजे तुम्हाला हे सगळं? तुम्ही जर समाजाच्या हितासाठी काम करता, जनतेने तुम्हाला निवडून दिलं, तुमचा त्याग पाहिजे, तुमच्या प्रॉपर्टी पहा. देवेंद्र फडणवीसला म्हणावं की तुम्ही इतरांना ईडीची चौकशी मागे लावता. एकदा भाजपच्या मंत्र्यांची सगळ्यांची चौकशी करा आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या बघा. तेव्हा सर्व जनतेने जागा झालं पाहिजे. आपल्या सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण संघटित झालं पाहिजे. कोणताच नेता तुमच्यासाठी काही करत नाही हे पहिलं ध्यानात घ्या. तो फक्त स्वतःच्या पोळीवर तूप घेतो. तेव्हा आपण आपल्या हितासाठी लढलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, घामाचं आणि कामाचं मिळवलं पाहिजे. आपल्याला लाचारीचं जीणं नको, लाडक्या बहिणींचेही पैसे नको, आमच्या मालाला मोल द्या. तेव्हा आम्ही ताट मानेने जगू. आज निसर्गाचा प्रकोप होतो, कधी पाऊस असतो कधी नसतो, विजेचा लपंडाव, मोठ्या प्रमाणावर विजेचे प्रश्न, खूप सारे शेतकऱ्यांचे भीषण प्रश्न आहे. पावसाळी अधिवेशनात त्याच्याकडे कुठेही लक्ष दिलं गेलं नाही.
फक्त एकदम गलिच्छ राजकारण बघायला मिळालं आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही नव्हतं. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे, आपण लढलं पाहिजे. आपण जर लढलो तरच आपला विचार केला जाईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय जवान जय किसान. तुझं मारामाऱ्या करतो, त्याच्यानंतर कुणाच्या रूम मध्ये पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत. त्याच्यानंतर तो एक लुंगीवर एक संजय शिरसाट नावाचा आमदार मंत्री खाली कॅन्टीन मध्ये मारामाऱ्या करतो. हे जे सगळं चालू आहे. संजय गायकवाड, संजय शिरसाट, त्याच्यानंतर संजय बांगर, हे लोक, तुम्हाला मी एक आपल्या प्रकाशाने एक गोष्ट निदर्शनास आणतो. जे लोक चांगले काम करतात त्याला आपण ग्रुप म्हणतो. हे लोक टोळ्याने तिथे गेलेले, टोळ्याने, आणि हे टोळी युद्ध त्यांनी तिथे सुरू केलं काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्यासाठी. जो जनसुरक्षा विधेयक सादर केलेला आहे आपल्या हक्कावर गदा आणण्यासाठी, जनसुरक्षा विधेयक त्या ठिकाणी सादर केलं आणि ते मंजूर करण्यासाठी त्याची तयारी सुरू झाली. आज आपण या ठिकाणी मोर्चाने आलो ना, तर उद्याच्या आपल्याला नक्षलवादी मारायला सुद्धा घाबरणार नाही आणि त्या अनुषंगाने आपल्याला गुन्हे दाखल करायला पुढे सरसावल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण आपल्या हक्कावर, आपल्या अधिकारावर गदा आणण्याचं काम सरकार करत आहे, फक्त आणि फक्त बहुमताच्या जोरावर. मी या सरकारच्या निमित्ताने जाहीर निषेध करतो. आज शेतकरी आत्महत्या करत आहे आणि माणिकराव कोकाटे कृषी मंत्री तिला पत्ते खेळत आहे. तुम्ही जर आपण इतिहास पाहिला का की आपल्या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे, वसंतराव नाईक ज्या वेळेला 1960 मध्ये मंत्री होते आणि महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालेला होता, त्यावेळेला त्यांनी जाहीरपणे सांगितलं 2 वर्षात जर अन्नधान्याचा तुटवडा संपुष्टात आला नाही तर मी आत्महत्या करीन. असं म्हणणारा मंत्री कुठं? मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही असं म्हणणारे अण्णासाहेब पाटील कुठं? आणि आज हे हरामखोर सारे कुत्रे मंत्रिमंडळात कोण पत्ते खेळतं, कोण मंत्रिमंत्री बाहेर उद्यावर भांडण करतं. यांना लाजा वाटल्या पाहिजे. एका मंत्र्याचा राजीनामा नाही, या मंत्रिमंडळ या ठिकाणी बरखास्त झालं पाहिजे आणि राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू झाली पाहिजे. धन्यवाद. यानंतर काय होते शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा म्हणून प्रशासनाकडे निवेदन देण्याकरता आज आपण मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाला बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू केलं त्याच क्षणी सन्माननीय आमचे नेते बाळा नांदगावकर साहेब फणसेचे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं यापूर्वीच निवडणुकीच्या प्रचारामध्ये का शेतकरी बांधवांनो, हे सरकार तुम्हाला फसवणार आहे, अगोदर तुम्हाला अनेक योजनेच्या घोषणा करेल, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, अशा घोषणा करू असं या सरकारने त्याच वेळेला सांगितलं होतं. पण मात्र प्रत्यक्षात काही झालेलं नाही. आपण सर्वांच्या वतीने, मनसेच्या वतीने एकच मागणी राहणार आहे. तो जो काही गावचा रेडा आणि वळू असतो तो मंत्री माणिकराव कोकाटे याचा राजीनामा झाला पाहिजे. तो म्हणतो शेतकऱ्याचे ढेकळाचे पंचनामे करायचे का? तो म्हणतो शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना सरकारच्या योजनेतून जाणार, ह्याच्या घरातून जाणार आहेत का? परत तो म्हणतो मी पत्ते खेळलो नाही. न्यूज चॅनलवर पत्रकार बांधवांनी लाईव्ह दाखवलं सभागृहामध्ये जे पवित्र स्थान मानलं जातं. घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं त्याच वेळेला सांगितलंय, हे संविधान लिहिणं त्या वेळेला सांगितलंय की ही जी राज्यसभा आहे त्या राज्यसभेमध्ये जो भी कोणी आहेत मंत्री महोदय शपथ घेताना सांगताय आणि आज तुम्ही त्या ठिकाणी जुगार खेळताय. हा जुगारी याचं फक्त मंत्रीपद काढलेलं आहे, तर त्याच्या खऱ्या अर्थाने राजीनामा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे असं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करतो आणि आजच्या ह्या मोर्चाला मनसे राहता शहराचा पाठिंबा जाहीर करतो.